मैदानाच्या चारी बाजूनं सलामीवीर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर योगेश पारधी आणि त्याला साथ देण्याकरता आदेश वाघमारे. मयूर वाघ पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती होईल सज्ज. पहिला बॉल राईट मोर द विकेट. येस अंपायर. डेड बॉल आलाय, पंचांचा इशारा. पहा, जे कोणी प्रेक्षक आतमध्ये असतील त्यांनी बाहेर व्हा, बाउंड्री लाईनच्या पलीकडे तुम्ही बसा. आणि कोणी आता मध्ये अगदी ओव्हर संपल्यानंतर तुमची गाडी मैदानातून जाऊ द्या. तुम्ही मध्ये अगदी गाडी आणता मग अडथळा थोडासा निर्माण होतो. यस, मॅचला सुरुवात केली जाते. सलामीवीर आपण पाहतोय राईट हँड बॅट्समन योगेश पारधी. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, मिडॉनला फिल्डर आहेत. उचलतील, फेकतील, तटेड सर्कलच्या आतमध्ये चेंडू कलेक्ट केला जाईल. सिंगल मात्र इथून अगदी अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल संघाचं. आणि वैयक्तिक खातं मात्र इथे उघडलं जाईल एका धाब्यानं. स्ट्राईक हँड वरती अद्यापि आदेश वाघमारे आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर वाघ. खरं तर बॉलिंग टीम आपण पाहतोय आराध्य 11 कोलके पळसपे. टॉस हारल्यानंतर गोलंदाजी त्यांच्या वाटेला आली आहे, परंतु इथून मात्र डॉट बॉलची सांगता. चांगली बॉलिंग अद्याप पहिल्या बॉल वरती एक धाव येताना आपण पाहिली आणि नंतर हा डॉट बॉल. पहिलं पॉवर प्लेचं षटक. मग काही रूल्स, काही रेग्युलेशन्स खरं तर या षटकामध्ये फॉलो करावे लागतात. ऑन साइडला फिल्डर आहेत, स्क्वेअर मध्ये उचलतील, फेकतील, सिंगल कम्प्लीट होताना पाहायला मिळेल. योगेश पारधी याचा विचार केला अद्याप शांत आहे, परंतु मागील मॅच मध्ये बराचसा बरसलाय. या मॅच मध्ये कशा रीतीने कामगिरी राहील हे पाहणं गरजेचं आहे. 2 धावा दापटल्यावरती अगदी आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ संपलाय. APPL आणि त्याचा हा फायनल डे आणि अंतिम क्षणामध्ये खरं तर ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. मागील 5 दिवसांपासून ज्या क्षणांची आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि तो क्षण मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिचचा बॉल ऑन साइडला पुल केलाय. फाईन लेगच्या रिज मध्ये बॉल चाललाय, दन 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 करीत येतोय चौकार. मागील मॅच मध्ये बराचसा बरसलाय आणि या मॅच मध्ये सुद्धा इथून मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. संघाची धाव संख्या बिनगडी बाद 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, जेलची संधी आहे आणि इथून मात्र टिपली जातीये जेल. संपुष्टात येतोय फलंदाज आपण पाहतोय योगेश पारधी याचा खेळ. मग बरीचशी गॅप खरं तर आपण पाहतो, मग त्या गॅपचा फायदा उचलणं गरजेचं ठरतं. यावेळेस चांगलं फिल्डिंग, खरं तर एकच धाव मिळेल आणि इथून षटक क्रमांक पहिलं होईल समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय दर्शन 11 कल्ले संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 7 या आकड्यावरती. आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. कोणत्या बक्षिसांचा मानकरी होणार अगदी काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील आलाय. पहिला बॉल स्वप्नीलचा अगदी आपण पाहिला ऑन साइडला फेस केला. फलंदाज स्ट्राईक एंड वरती विजय नाईकनं आणि त्यानंतर सिंगल मिळते.
सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 8 धावा धावपटलावरती 3 षटकांचा सामना. किती धाब्यांचं डोंगर उभारलं जाईल, किती टार्गेट सेट केलं जाईल. इट्स अ वाईड बॉल. ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरून जाणारा चेंडू अगदी आपण पाहिला. लाईन लेंथ थोडीशी खराब अगदी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर पंचांचा इशारा आलाय. हा अवंतर बॉल एक्स्ट्राचे एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघ जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. लॉफ्ट केलाय, सक्सेसफुल ठरलाय. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा आलाय षटकार. अगदी धावसंख्या आता एकेरीमधून दुहेरीमध्ये प्रवेश करत असताना 15 धावा दापटल्यावरती आपण पाहतो. 15 रन्स ऑन दी बोर्ड. आदेश वाघमरे अद्याप स्ट्राईक एंड वरती बॉल फेस करताना पाहायला मिळेल. बॅटची कडा ही चुकी खरं तर मागणी ठरली जाईल का. एसटी रक्षकाच्या अगदी अबक्यामध्ये बॉल आला होता, परंतु तदनंतर कुठेतरी झेल मिस होताना आपण पाहिली. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते. अद्याप 3 चेंडूचा खेळ संपलाय. 15 धावा दापटलावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोअर खरं तर आपण पाहिलं पहिल्या 9 बॉल मध्ये 15 धावा जमल्यात आणि इथून मात्र 30चं प्रोजेक्टेड आपल्याला पाहायला मिळतंय. आता किती धाब्यांचं डोंगर उभारला जाईल याच्याकडे खरे तर पूर्णपणे नजर लागल्यात. अगदी मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. फटका फसलाय. कव्हरच्या रिजन मध्ये फिल्डर आहेत. यू विल गिव्ह, आय विल डेफिनेटली टेक. इथून मात्र जेल टिपली जाते. धक्का क्रमांक 2. बॅटिंग करणाऱ्या दर्शनी लोकले सांगायला यस आदेश इज बॅक टू द डगआउट. होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकार खरं तर अगदी आपण पाहिलं होता आदेशच्या बाणमधून, परंतु तदनंतर गोलंदाजीची चतुरता आपण पाहिली. ऑन साइडला अगदी फिल्डर आहेत तैनात. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना 16 धावा दापटलावरती पाहायला मिळतील. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा दापटलावरती आहेत. उर्वरित 1 चेंडूचा या दुसऱ्या षटकातील. इथून मात्र खेळ असेल बाकी. स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड ओव्हर अंतिम बॉल. कुठला क्रमांक येणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षकाची वारंवार चुकी आपल्याला पाहायला मिळते आणि इथून षटक क्रमांक 2 होईल समाप्त. 2 षटकांच्या अखेरीच आणि या संघाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 8.00च्या सरासरीनं 16 धावा दापटलावरती. धावसंख्या जमायला हवी होती परंतु अद्याप ती जमली नाहीये. 16 धावा दापटल्यावरती अद्याप आहेत. आता अंतिम षटकामध्ये अगदी धावा इम्पॉर्टंट ठरतील. बॉलिंग ट्रॅक वरती 3rd ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या पूर्वार्धातील खरं तर 3रं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सोमनाथ. स्लॉग ओव्हर मराठी भाषेमध्ये सातत्याने आपण म्हणत असतो. अंतिम षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक. आता कितपत हाणामारी त्या षटकामध्ये केली जाईल हे अगदी पाहणं गरजेचं आहे. त्याच दरम्यान व्यासपीठावरती खरं तर आपण पाहतोय तकदीर दादा पाटील यांचं शिवबाग म्हणताना स्वागत असेल. तकदीर दादा आपल्या APPLच्या या स्पर्धेमध्ये स्वागत केलंय षटकारानं. अगदी आता आपली बॅट खुली केली आहे आणि इथून मात्र बरसायची सुरुवात केली आहे. फलंदाज आपण पाहतोय रवी नाईकच्या बॅट मधून आलाय दमदार. आणि खरं तर अगदी आपण मैदानाच्या अवतीभोवती अगदी नजर फिरावली मग कुठेतरी फील होतंय काच फायनल डे आहे.
प्रेक्षकांची अगदी गर्दी पाहायला मिळते. या पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईड बॉल. कारण फायनल डे म्हटलं मग अगदी सर्व प्रेक्षक उत्सुक असतात. मग कोण चॅम्पियन ठरतो, कोण सेकंड, कोण थर्ड, कोण फोर्थ, कोण फिफ्थ, आणि मग त्यानंतर अगदी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज असेल, या बक्षिसांचा मानकरी कोण ठरतो याच्यासाठी खरं तरी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सलगचा हा दुसरा वाईड, दुसरी एक्स्ट्राची धाव संघाच्या खात्यामध्ये. संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. 24 धावा दापटलावरती. तिसरं षटक हाताळताना सोमनाथ अद्याप कुठेतरी थोडासा माग धरतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतरचे 2 अवांतर बॉल. अद्याप 8 धावा खर्च केल्या जातात. लॉफ्ट केलाय, पूल केलाय, इथून मात्र सक्सेसफुल ठरतोय. आणखी एक तडाखा, आणखी एक दमदार स्ट्रोक. रवी नाईक, इट्स अ ब्रँडेड ह्यूज सिक्सर. यावेळेस आणखी एक तडाखा. आता मित्रांनो जोरदार टाळ्या. सलग 3 षटकार आणि त्या षटकारांचा विक्रम यस रवी नाईकच्या बाणमधून आपल्याला सेमीफायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. माऊल्यात आणखी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता सोमनाथ कुठेतरी अगदी विचार करत असेल, कारण अद्याप 3 चेंडू 3 षटकार आपण पाहिलेत. यावेळेस तडाखा दिलाय, परंतु उंची जास्त गाठली, लांबी कमी, फिल्डर आहे, चेंडू खाली केली आहे चुकी. ही चुकी तुम्हाला कितपत मागणी ठरतील सेकंड ओव्हर मध्ये. मग एक्स्ट्रारक्षकाच्या झालेल्या चुका आणि त्यानंतरची ही एक चूक, या चुका खरं तर तुम्हाला कुठेतरी मागण्या ठरतायत. रवी नाईक ज्या एखाद्या फलंदाजाची झेल सुटते, बट त्या फलंदाजाच्या माध्यमातून जेव्हा मोठे फटके आपण पाहतो त्यावेळेस मात्र त्या झेलीची किंमत आपल्याला मोजावी लागते. 2 धाव्यांच्या मदतीने संघ 38 आकड्यावरती पाहायला मिळेल. ऑन साइडला फ्लिक केले, बॅट फिल्डर आहेत, उचलतील फेकतील, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. वारंवार चुका इथे चुका घडतील. त्या चुका सेकंड इनिंग मध्ये जेव्हा वेळ येईल धावा चेस करण्याची, त्यावेळेस मात्र त्या चुका तुम्हाला मागण्या ठरतील. 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचला 40 रन, 40 धावा दापटलावरती. शेवटचा बॉल इथून मात्र शिल्लक आहे. अद्याप अगदी पाहिलं 5 चेंडूचा खरं तर खेळ संपलाय. अंतिम 1 बॉल, चांगला फटका ऑन साइडला, डीप स्क्वेअरला फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल, परंतु इथे फलंदाज बाद होईल. 2 धाबा मिळतील. इथे पहिल्या पूर्वार्धाचा पहिल्या सत्राची झाली समाप्ती आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना दर्शन 11 कल्ले संघ जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद, 42 धावा दापटलावरती. 42 रन्स ऑन दी बोर्ड, 43 रन्सचं टार्गेट, 43 धाव्यांचं आव्हान. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल आराध्या 11 कोळके प्लस पे. जशा रीतीनं रवी नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, तब्बल 7 चेंडू 25 धाव्यांची बारदार खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आणि थर्ड ओव्हर मध्ये 26 धावा जमताना आपण पाहिल्या. 42 रन जमल्यात, 43 रनचं टार्गेट, 43 धाव्यांची गरज असताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये अगदी मेहनत आपण पाहिली होती 2 गोलंदाजाची, परंतु थर्ड ओव्हर मध्ये सोमनाथची कुठेतरी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 3 षटकार
तीन सिंगल, त्यानंतर 2 वाईड आणि मग बऱ्याचशा धावा येताना तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. चला स्पीडअप करा, चला फिल्डिंग सजून घ्या. सूर्य अगदी मावळत चाललाय. अगदी आणखी मेगा फायनलचा सामना प्रेक्षकांना पाहायचा आहे. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा असेल. मग उशीर करू नका. सलामीवीर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आता जशाच तसं उत्तर दिलं जाईल का सेकंड इनिंग मध्ये. 43 धावांचे टार्गेट. डीजे हर्ष यांना आपण पाहतोय सायंकाळच्या सत्रामध्ये. अगदी त्यांची जोरदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मग आमचे सायप्रीत लाईव्ह चंदूदादा असतील आणि आज खरं तर ज्यांची अगदी मागील 6 दिवसांपासून मेहनत आपण पाहतोय, शेखर पाटील सर असतील आणि अगदी सकाळच्या सत्रापासून त्यांचा आवाज आपण ऐकतोय. वन मॅन शो खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. शेखरदादा पाटील असतील. मॅच कडे जाऊयात. 43 रनचं टार्गेट. सलामीवीर 2 फलंदाज नितीन मयूर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. विजय नाईक बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस, पॅडल स्वीप, फटका आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग मधून फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झालाय. सीमा पार अक्रॉस द बॉल लाईन. थँक्यू डीजे. यस, अशीच काहीतरी सिच्युएशन सध्याच्या स्थितीला आहे. ज्यांचा हक्क हवा त्यांचा हक्क कुठेतरी मिळत नाहीये आणि मग कुठेतरी अगदी आपल्याला खरं तर अगदी खालीपणा येतोय. ऑन साईडला मिडॉनला चांगली फिल्डिंग. 38 सर्कलमध्ये बॉल फील्ड केला जाईल, परंतु तेवढ्याच वेगाने एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं 5 धावा दापटल्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती आलेला चौकार आणि तदनंतरची ही सिंगल. 43 रनचं टार्गेट. पहिल्या 2 बॉल वरती जमल्यात 5. समीकरणाचा विचार केला अद्याप 16 बॉल मध्ये करायच्या आहेत 38 धावा. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. ही वेळ खरं तर हा फटका एक्झिक्यूट करण्याची आहे का? जर तुमच्यामध्ये ताकद असेल, अगदी तुमच्यामध्ये ते कौशल्य असतील, मग तो फटका निश्चितपणे तुम्ही एक्झिक्यूट करा. परंतु अंतिम क्षणाला असे फटके एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न कुठेतरी अयशस्वी ठरला, मग मात्र कुठेतरी त्या चेंडूची किंमत मोजावी लागेल. स्वाईप केला, फिल्डर आहेत योगेश पारधी. यू विल गिव्ह, आय विल डेफ. पहिला धक्का. इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या आराध्य देलोन गोलकीपर टीमला फलंदाज. यस, नितीन इज बॅक टू द डेक. आपल्याला पाहायला मिळाला जिथे नितीन मैदानाच्या बाहेर परतला. शंकर काटकरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागील मॅच मध्ये दमदार कामगिरी या खेळाडूची अगदी आपण पाहिली होती. यावेळेस कशा रीतीने कामगिरी केली जाईल. डॉट बॉल आलाय. आता जेवढे डॉट बॉल तेवढा खरं तर दर्पण, तेवढा खरं तर प्रेशर वाढत जाईल. चला प्रिया 11 गावदेव सुकापूर, तुमचा कॅप्टन इथे अगदी तुम्ही दाखल करून ठेवा, विनंती केली जाते. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तब्बल 3 क्षेत्ररक्षक आणि ते म्हटलं जातं ना, 3 तिगाडा काम बिघडा. काम इथे बिघडून टाकलं आणि मिळत आहेत 2 धावा. पहा योगेश पाटील यांनी टिपलेली झेल. योगेश पारधी खरं तर डीप स्क्वेअरला फिल्डर आपण मागील ओव्हर मध्ये आपण पाहिला जिथे झेल टिपली होती नितीनची, आणि त्या झेलीसाठी खरं तर आपण पाहतोय त्यांचे मोठे बंधुराज खरं तर अनंतदादा पारधी आणि यांच्या माध्यमातून खरं तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. एका झेलीसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. हेच आहे मित्रांनो बंधू प्रेम, आणि ते प्रेम इथे या क्रिकेटच्या मैदानामध्ये खरं तर साकारत असताना अनंतदादा पारधी यांना आपण पाहतोय. नेक्स्ट ओव्हर योगेश पारधीच खरं तर आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सलामीवीर मयूर आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावा जमल्यात. अद्याप 36 धावांची गरज. येणारे 12 बॉल, प्रत्येक बॉल वरती मग कंपल्सरी 3 धावा.
12 बॉल 36 धावा. अगदी रोमांचक स्थितीमध्ये मॅच आपण पाहतोय. प्रहार केलाय, झेलची संधी आहे, मिड विकेटला फटका फसलाय. इथून धक्का बसेल, धक्का क्रमांक दुसरा. आणखी एक गडी बाद. यस, मयूर इज बॅक टू द डगआउट. योगेश पारदी आणि पहिल्या बॉलवरती मिळाली सफलता. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळेल. संतोष खरं तर दाखल झालाय. आता कशा रीतीने रणनीती आखली जाईल योगेश पारदी यांना आपण पाहतोय. अगदी मग चेंजेस खरं तर फिल्डिंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जो जिंकेल तो मग फायनल मध्ये फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू खरं तर पंचामदाला दर्शवित आहेत. यस, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. संघ जाऊन पोहोचेल. अगदी आपण पाहतोय 8 या आकड्यावरती 35 धाब्यांची आणखी गरज. येणारे 11 बॉल. चला स्पीडअप करा. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड साईडला बॉल चाललाय. अगदी चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये इथे लागली रेस. चांगली फिल्डिंगचा नजारा तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तत्पर धावा कंप्लीट होतील तब्बल 2. आणि तिसऱ्या धाब्याला शंकर मात्र मैदानाच्या बाहेर. न्यू बॅट्समन इन ऍक्शन नंबर 5 5व्या क्रमांकावरती खरे तर आपल्याला पाहायला मिळेल. दोन धाब्याने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 धावा दापटल्यावरती आपण पाहतोय. 10 रन्स ऑन दी बोर्ड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल 5व्या क्रमांकावरती. योगेश पारदी बॉलिंग ट्रॅक वरती होईल सज्ज. राईट मोर द विकेट. लोवर फुलटॉस. इथे मात्र फुलटॉसचा फायदा उचललाय स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या स्टँडला मुजरा देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. पहिल्या इनिंग मध्ये जी कामगिरी साकारली होती रवी नाईकनं, आता तशाच रीतीची कामगिरी साकारणं इथून गरजेचं ठरेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेस चांगला फटका, परंतु फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग, जेल टिपली जाते. आणखी एक धक्का, आणखी एक सफलता मिळते योगेश पारदीला. आणि इथून मात्र आणखी एक फलंदाज बाद. नावे आमच्यापर्यंत पोहोचवा. पूल केलाय, सक्सेसफुल ठरतोय. आल्याबरोबर आपली ताकद, आपली ओळख, आपले इरादे स्पष्ट केलेत. आणि फलंदाज माडा पाहतोय राकेश बाणमधून आलाय दमदार षटकार. वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा झाला होता मागील फलंदाज. लाईव्हला स्कोर अपडेट होत नाहीये पहा. स्वप्नील, ओके, स्वप्नीलला बाद होताना आपण पाहिला. आणि आता राकेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 रन्स ऑन दी बोर्ड. चला मॅच ऑन करा पंच.
इथून मात्र डॉट बॉल आलाय. आता दबाव, पूर्णपणे प्रेशर आणि पूर्णपणे प्रेशर. आता 6 चेंडू समीकरण उरलंय. 23 धाव्यांचं, 43 धाव्यांचं टार्गेट असताना दाबी पहिल्या 2 ओव्हरमध्ये जमल्यात 20 धावा. आता अंतिम 1 षटकाचा खेळ आहे बाकी. चला वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. चला त्वरित क्षेत्ररक्षक जाऊन घ्या. 6 चेंडू 23 धाव्यांची गरज. आता कोणत्या गोलंदाजावर ही जबाबदारी सोपवली जाईल? कोण आपल्या टीमला यशस्वीरित्या पुढील प्रवासापर्यंत पोहोचवणार याच्याकडे खरं तर सर्व टीमच्या नजर लागल्या आहेत. 23 धाव्यांची गरज. 6 बॉल बॅटिंग साठी खरं तर आपण जोडी पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती राकेश आणि तदनंतर स्ट्राईक एंड वरती संतोषाला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. 6 चेंडू 23 धावा, 23 धावा 6 चेंडू. कोण मेगा फायनल मध्ये होणार दाखल आणि कोण मात्र खर तर कोणाचा प्रवास इथे थांबला जाईल? बॉलिंग ट्रॅक वरती खरं तर आपल्या टीमची जबाबदारी, आपल्या टीमचं ओझ स्वतःच्या खांद्यावर घेत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आदेश आलाय. तेवढी जबाबदारी संतोषाच्या खांद्यावरती आहे. कोण जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणार? बॅकवर्ड साइडला थर्डमॅनच्या रिजन मध्ये थोडीशी चुकी आणि इथून मात्र यस चौकार येताना पाहायला मिळेल. 4 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. 5 चेंडू आता 19 धाव्यांचं समीकरण. 5 चेंडू 19 धावा. संतोष अद्याप. चला प्रिया 11 सुकापूर टीमचा कॅप्टन अजय नाईक. अजय नाईक आपण त्वरित या पहा, उशीर करू नका. जेवढा तुम्ही उशीर कराल मग नेक्स्ट मॅच मध्ये तेवढी विजिबिलिटी तुम्हाला लो होताना पाहायला मिळेल. अजय नाईक अगदी उपस्थित झालेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातो. 2 धावा. इथे मात्र कंप्लीट होत नाहीये. डायरेक्ट हिट बॉल स्टंपला झालाय आणि आणखी एक धक्का, आणखी एक फलंदाज बाद. ची 6 चेंडू 23 समीकरण. पहिल्या बॉल वरती चौकार येताना पाहिला. सेकंड बॉल वरती 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीला फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 18 धावा. 3 मोठे फटके. ते रोखले जातील का? पहिल्या बॉल वरती खरं तर चौकार आला, परंतु तदनंतरचे 2 बॉल दादागिरी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आदेश याची स्वतःच्या टीमचं ओझ आणि स्वतःच्या टीमची जबाबदारी अद्याप यशस्वी मार्गाला नेताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 18 धावा आणि इथे पहा आता कुठेतरी सामना एका बाजूने झुकताना आपल्याला थोडासा पाहायला मिळेल. सिंगल आली. आता सिंगल खरं तर काही फरक पडणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 2 चेंडू 17चं समीकरण. एखादा खराब बॉल, एखादा नो बॉल इथून मात्र कुठेतरी मॅच मध्ये काहीतरी चेंजेस निर्माण करेल. ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहेत, एकच मिळते आणि आता खरं तर मॅच कुठेतरी एका बाजूने झुकताना पाहायला मिळते. 1 चेंडू 16 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल. जबाबदारी पूर्णपणे विश्वास दाखवला होता आदेश वरती आणि तो विश्वास यशस्वीरित्या पार पाडताना पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ड दांडी गुल आणि इथून मात्र सामना जिंकलाय. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहतोय दर्शन 11 कल्ले. कारण अगदी आपण पाहिलं गणेश दादा, पहिला टॉस जिंकून त्याने बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी खरं तर आपण पाहिली होती आराध्य कोलके टीमची, परंतु तदनंतर सोमनाथचं जे षटक हाताळलं 26 धावा तिथे खर्च झाल्या. मग त्या धावा खरं तर मागण्या ठरल्या. चला
सर्व खेळाडू चला मैदानाचा ताबा सोडा आणि मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे आपण वळणार आहोत. ज्याच्या बॅट मधून संघ अडचणीमध्ये असताना 7 चेंडू 25 धावांची बारदार खेळी आपण पाहिली. रवी नाईक या सामन्याचा सामनावीर. रवी नाईक आपण या टॉस खरं केला जाईल मेगा फायनल साठी. विजय नाईक खरं तर आपण देखील या टॉस साठी टीम कॅप्टन त्वरित या चला. रवी नाईक आपण देखील या आणि योगेश दादा पारधी आपण सुद्धा या. योगेश दादा पारधी यांचे बंधुराज खरं तर आपण पाहतोय. अनंत दादा पारधी यांच्या माध्यमातून जी झेल टिपली त्या एकमेव झेलीसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज खरं तर इथे लागलं. योगेश दादा पारधी आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्वरित टॉस करत